अशा सुंदर लोकेशनवर येऊन आउटडोर कुकिंग करायला कुणाला नाही आवडणार? तर हाच एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी आज इथे आलोय. आणि सोबत आणलं आहे हे Amazon वरून ऑर्डर केलेलं स्टोव्ह. ते कसं यूज करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी हे जे 4 स्टँड्स आहेत ते तुम्हाला स्ट्रेट करायचे आहेत. ह्याच्यावर तुम्ही तुमचे युटेन्सिल ठेवणार. त्याच्यानंतर हे जे खालचे सपोर्टिंग स्टँड्स आहेत ते सुद्धा तुम्हाला ओपन करायचे आहेत. या स्टोव्हला टोटल 3 पॉइंट्स असतात. फ्युएल इनलेट अँड आउटलेट, इग्निशन पॉइंट अँड सिलेंडर ट्यूब इन्सर्शन पॉइंट, जिथे तुम्ही तुमचं सिलेंडर इन्सर्ट करणार. हे आहे ब्युटेन गॅस सिलेंडर. अशा प्रकारे त्याचा नॉब काढून तुम्हाला हे इन्सर्ट करायचं आहे आणि ते टाईटली इन्सर्ट झालंय की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा नॉब ओपन करायचा आहे. अशा प्रकारे हे सिस्टम आपले रेडी झालंय. आता वळूया मॅगी बनवण्याकडे. तर सगळ्यात पहिला मी मॅगी बॉईल करायला ठेवलं. टोटल मी 2 पॅकेट्स यूज केले मॅगीचे. मॅगी बॉईल होईल तोपर्यंत मी तिथल्या थंड हवेचा आनंद घेत बसले होते. कारण हवा इतकी जोरात चालू होती ना, की स्टोव्हचा फ्लेम स्टेबलच राहत नव्हता. आणि फायनली जवळ-जवळ 10 मिनिटानंतर मॅगी ही प्रॉपरली बॉईल झाली. त्याच्यानंतर मी सगळे स्पाइसेस ॲड केले. तर सगळ्यात पहिला सोया सॉस, त्याच्यानंतर मी ॲड केलं ग्रीन चिली सॉस, मग ब्लॅक पेपर, रेड चिली पावडर, सॉल्ट, चिली फ्लेक्स अँड ओरिगॅनो आणि हा माझा स्टार इन्ग्रीडियंट स्पायसी कोरियन सॉस. हे सगळं ॲड केल्यानंतर मी त्यांना चांगल्या प्रकारे मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर मग मी मॅगी पावडर टाकलं. हे जवळ-जवळ 2 पॅकेट्स आहेत आणि त्याच्यानंतर तिळाच्या बिया ॲड केल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे प्रॉपरली मिक्स केलं. त्याच्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग मी 7 ते 8 लसूण पाकळ्या फ्राय करण्यासाठी ठेवल्या. थोड्या फ्राय झाल्यानंतर मी याला जे आपण स्पाइसेस ॲड केले होते त्याच्यामध्ये मिक्स केलं. असं चांगल्या प्रकारे नीट मिक्स करून मग मी आपण जी मॅगी बॉईल केली होती, त्याच्यामध्ये हे ॲड केलं. बाउलमध्ये जो मसाला राहिला होता, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून तेही मॅगीमध्ये मिक्स केलं आणि असं याला चांगल्या प्रकारे सगळ्या बाजूने मी मिक्स करत राहिले. त्या लोकेशनवर तिथे राहणारी आजूबाजूची 4-5 लहान मुलं आली होती. तर मी त्यांना सुद्धा टेस्ट करायला सांगितलं, की कशी बनली माझी मॅगी. मग मी स्वतः माझ्या मॅगीचा आनंद घेत बसले, तेही इतक्या रम्य वातावरणात. माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप, खूप, खूप छान होता, कारण मी फर्स्ट टाईम असं काही ट्राय केलं होतं. तुम्ही सुद्धा असं आउटडोर कुकिंग एक्सपिरियन्स कधीतरी नक्की ट्राय करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक